मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, प्रत्येकानं आता आपल्या पत्नीचा योग्य तो आदर करा, कारण ती आता साधी व्यक्ती नाहीये, ती मुख्यमंत्र्यांची बहीण आहे. अनेक लोक मला म्हणतात मुख्यमंत्री लाडका दाजी योजना आमच्यासाठी पण करा आणि आम्हाला पण काहीतरी मदत द्या. सर्वांना नमस्कार. आजच्या मन की बात मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि संपूर्ण माझ्या महाराष्ट्राला अभिवादन देखील करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण एक नवीन अर्थसंकल्प नुकताच सादर केला. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी राबवली. या योजनेचा लाभ सर्व महिला घेताना दिसत आहेत. हे सगळं सुरू असताना मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना सुरुवातीला सांगायचंय की प्रत्येकानं आता आपल्या पत्नीचा योग्य तो आदर करा, तिचा सन्मान त्या ठिकाणी ठेवा, कारण ती आता साधी व्यक्ती नाहीये, ती मुख्यमंत्र्यांची बहीण आहे. हे त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं तिचा त्या ठिकाणी सन्मान ठेवायचं काम करा. हे मी असं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस अनेक लोक मला म्हणतात, दादा आमची पत्नी जर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण लागत असेल तर आम्ही पण मुख्यमंत्र्यांचे लाडके दाजी त्या ठिकाणी लागतो. मुख्यमंत्री लाडका दाजी योजना आमच्यासाठी पण करा आणि आम्हाला पण काहीतरी मदत द्या. मी तर डोक्याला हातच लावला. मी म्हणलं, अरे बाबांनो, मुख्यमंत्र्यांचा लाडका दाजी जर योजना केली, तुम्हाला पण पैसे द्यायचे ठरवले, तर त्या ठिकाणी सरकार चालवत असताना आमच्या अंगावर कपडे राहायचे नाहीत, सरकार दिवाळ करून निघेल. बंधूंनो, मी आज बघतो काही माजी मुख्यमंत्री माझ्या अर्थसंकल्पावर टीका करतायत. उदाहरणार्थ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले त्या ठिकाणी हा अर्थसंकल्प खोटा आहे, माझं सरकार येऊ द्या, मी त्या ठिकाणी वर्षाला महिलांना 1 लाख रुपये देईल, म्हणजे महिन्याला 8,500. बंधूंनो, मला सांगा, आता पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना मीच अर्थमंत्री होतो, मीच उपमुख्यमंत्री होतो, त्यांना सरकारमधलं किती कळतं, योजनांमधलं किती कळतं हे फक्त मलाच माहिती आहे. हे सगळं असताना महिना 8,500 महिलांना, हे म्हणजे असं झालं खिशात 10 रुपये आणि हे दर तुला देतो 100 रुपये. असं कसं चालेल बाबा? थोडा तरी विचार करा. जरा आपल्या राज्याच्या तिजोरीचा तरी विचार करा. का आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला? आता दुसरे माजी मुख्यमंत्री उद्धवजी, त्यांना तर ह्याच्यातलं किती कळतं, संशोधनाचाच भाग आहे. आणि ते सांगतात मुख्यमंत्री लाडका भाऊ ही पण योजना चालू करा. अहो कशाला? तुम्ही मुख्यमंत्री असताना मलाच सरकार चालवायला लागायचं, तुम्ही बसायचा घरी. हे होत असताना आज तुम्ही टीका करताय. अहो आपल्या खिशात पैसे किती, लोकांना द्यायचे किती, याचा तरी विचार करा. आणि म्हणून मित्रांनो, तुमचा दादा नेहमी विकासाचं राजकारण करत आलेला आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही केवळ भाषणबाजी करणाऱ्या बोलगेवड्या नेत्यांपासून सावध राहा, त्यांना दूर ठेवा आणि विकासाच्या राजकारणाला साथ द्या, तुमच्या दादाला साथ द्या. तर मित्रांनो, पुढच्या मन की बात व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.